सांगलीच्या जागेवरून पुन्हा एकदा महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार आणि लोकसभेकरता इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे आता ठाकरे गटाचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटलांनी काँग्रेसवर भावनिक बाण चालवल्याचं बघायला मिळालं। मागणी केलेलीच आहे पक्षाला। आज करताना सुद्धा आम्ही मागणी करणारच आहे। ते नागपूरला गेलेलेच आहे। अजून वेळ नाही, 16 तारीख 17, 18, 19 3 दिवस अजून आहेत। 3 दिवसात राजकारणात खूप बदल होतात। पाहू काय होते। सांगलीच्या जागेवर काँग्रेस आमदार विशाल पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांमध्ये सुरू झालेली ही राजकीय कुस्ती। सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे, तिथून चंद्रहार पाटलांना उमेदवार करण्यात आलं। पण या जागेवर काँग्रेसचे आमदार विशाल पाटलांनी दावा ठोकलाय। त्याला विश्वजित कदमांचा, स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा असल्याचं दिसतंय। याच जोरावर आता विशाल पाटलांनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करत चंद्रहार पाटलांना आव्हान दिलंय। विशाल पाटलांच्या या खेळीनंतर चंद्रहार पाटलांनी आता शेतकरी पुत्राचा डाव टाकत काँग्रेसला लक्ष केल्याचं बघायला मिळालं। लोकसभेच्या उमेदवारासाठी नाही, तुझ्या पाठीमागून का लागणार नाही, तुझ्या पाठीमागून कोण आमदार नव्हतं, खासदार नव्हतं, ते तुम्ही जाहीर करावं। तुम्ही म्हणतात त्या गोष्टी करायची माझी तयारी आहे। विशाल पाटील आग्रही असले तरी शेतकरी बहुल सांगली मतदारसंघात ही लढत टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतायत। त्यात आता राजकारण काहीसं नवं असलेल्या चंद्रहार पाटलांनी भावनिक डाव टाकल्यानं काँग्रेसनंही त्यांना त्याच शैलीत शांत करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं। शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही, शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत। सांगलीला उभं राहत असताना सर्व शेतकरीच आहे। तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते, तो विषय नाही आहे। शेतकऱ्याचेच मुलं आहे, आम्ही सर्वच शेतकऱ्याचे मुलं आहे, हा काय विषय नाही। खरं तर विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी सांगली काँग्रेसचे सगळेच नेते आणि पदाधिकारी आग्रही आहेत। त्यामुळेच थेट दिल्लीपर्यंत हा विषय मांडला गेलेला। प्रसंगी मैत्रीपूर्ण लढतीचीही तयारी काँग्रेसने केलेली, पण ठाकरेंनी याला विरोध दर्शवल्यानं काँग्रेस बॅकफूटवर गेली। पण पक्ष बॅकफूटवर असला तरी विशाल पाटील मात्र फ्रंट फूटवर खेळतात। त्यामुळेच डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या चंद्रहार पाटलांनी भावनिक डाव टाकल्याचं दिसतंय। त्यामुळे काँग्रेस ठाकरे गटाच्या संघर्षात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।